रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 16 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 106वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत बुधवाडा या ठिकाणावरून. सकाळचे आता 7:15 वाजलेले आहेत. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. सकाळ सकाळी आम्ही आता रस्त्याला लागलेलो आहोत. त्या अगोदर इथे एक दंडवत परिक्रमा जी आहे 7 पावलानंतर केली जाणारी, 2 बाबा जी आहेत ते परिक्रमा करतायत. नर्मदे हर. तर सकाळी आम्ही जेव्हा बुधवाड्यापासून निघलो, तब्येत बरी नव्हती, तर दिवसभर व्हिडिओ बनवता आले नाही. गेले 5-6 दिवस झालं कंटिन्यू ताप येतोय. आणि मग इथे आम्ही इटरसीला आलो. इटरसीला आल्याच्यानंतर इथं इलाज केला, ब्लड वगैरे चेक केले. तर आता थोडीशी तब्येत बरी आहे. तर इथे साईबाबा मंदिरात आम्ही इटरसीला थांबलेलो आहोत. आज दिवसभराचा व्हिडिओ बनवता आला नाही, तर तो हा पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू असणार आहे. साईबाबा मंदिरात इटरसीमध्ये आम्ही आलेलो आहोत. इथे आल्यानंतर साईबाबांचं खूप मोठं मंदिर आहे आणि आल्यानंतर आपल्या शिर्डीला साईबाबांची इथे बेसन भाकरीचा नैवेद्य असतो, तसं आम्ही ठरवलं इथे बेसन भाकरी करूयात. तर इटरसीमध्ये इथे खूप मोठं साईबाबा मंदिर आहे. इकडे आहे शिवशंकराचं मंदिर, शिवजी. आणि इकडे महाराष्ट्रीयन पद्धतीने मी आताच म्हटलं होतं की चुलीवरच्या भाकरी ज्या आहेत साईबाबांना नैवेद्य दिला जातो बेसन भाकरीचा. म्हणजे मी शिर्डीला जेव्हा नेहमी जाते तेव्हा बघण्यात येतं. तर आपल्या गवळण मावशी बसलेल्या आहेत भाकरी करण्यासाठी, आई बसलेली आहे भाकरी शेकण्यासाठी. बाजरीची भाकरी आणि बेसन आहे. इकडे लता मावशी बसलेल्या आहेत बेसनासाठी लागणारं साहित्य चिरण्यासाठी. नर्मदे हर गवळण मावशी. कशा चालू आहे भाकरी? चुलीवरचा. नर्मदे हर. इकडे आपण आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहोत. इथे पंडितजी आहेत. 2022 पासून मी यांना ओळखते, पंडितजींना. नर्मदे हर पंडितजी. नर्मदे हर. नर्मदे हर. हेच मंदिर होतं गावामध्ये, छोटं मंदिर होतं. ते छोट्या मंदिराची साईबाबांची मूर्ती आहे आणि मोठ्या मंदिराची पाठीमागची मूर्ती आहे. तर आश्रमही आहे इथेच आणि परिक्रमावास्यांना सेवाही दिली जाते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि परिक्रमावास्यांना राहण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था आहे, गाद्या आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आताच आमची आरती झालेली आहे आणि चुलीवरच्या ज्या भाकरी होत्या त्या भाकरी चालू आहेत. आणि त्याचबरोबर इकडं किचनमध्ये गवळण मावशीने मस्त मेथीची भाजी केलेली आहे माझ्यासाठी, कारण तापामुळे मला तोंडाला चवच नाहीये. आणि वांग्याची भाजी सुरू आहे, दाखवते तुम्हाला. तर किचनमध्ये मस्तपैकी तयारी चालू आहे. ज्योती मैया आहेत, ललिता मावशी आहेत. चपाती मिरचीचा मी केलता तसा का रागडा. गवळण मावशीने बघा माझ्यासाठी खूप सुंदर अशी मेथीची भाजी केली. धन्यवाद मावशी. इकडं वांग्याची भाजी चालू आहे, चांगली झणझणीत तरी आली त्याला. कसं वाटलं आज बनून? आज मस्त आनंद वाटला. आज आपल्या घरचं तरी आठवण आली. आपले शिर्डीचे साईबाबा पण येते. घरच्या सारखा स्वयंपाक असं उल्हासाने केला, रगडा चालू आहे. चला आपण दुसरीकडे बघूयात. इकडे काही परिक्रमावासी आहेत आपल्या सोबतचे. हा देते पाठवून. इकडे आराम चालू आहे आणि यांना सगळ्या फॅसिलिटीज आहेत आमच्या मैयांना, तरी पण यांना चुलीवरच बनवायचं होतं. काय माहिती. गवळण मावशी बनवत होत्या मागाशी, आता रुपाली मावशी आहेत भाकरी करण्यासाठी. इकडे शिल्पा मावशी ज्या आहेत त्या भाकरी शेकतायत. आई जी आहे बसलेली आहे. नर्मदे हर.
भोजन प्रसादी बनवून तयार झालेली आहे आणि परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहे. वांगे बटाट्याची भाजी आहे. बेसन करायचं होतं पण आज अमावस्या असल्यामुळे जमलं नाही. वांगे बटाट्याची भाजी, ठेचा. गवळण मावशी पोटभर जावा. नाही जेवले मी. नर्मदे हर. आज बाजरीची भाकर खायला भेटली. भोजन प्रसादी झाल्यानंतर परिक्रमावास्यांना एक नारळ आणि 11 रुपये दक्षिणा देऊन परिक्रमावास्यांचा सन्मान चालू आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आज आहे 17 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 107वा दिवस आहे आणि आम्ही आहोत इटारसीमधील साईबाबा मंदिरामध्ये, ज्याला साईकी बगीचा असं म्हणतात. तर आम्ही सकाळी आता 6 वाजलेले आहे. सकाळी उठलो, स्नान झालं, आवरलं, पूजापाठही झालेला आहे आणि त्यात निघण्याची वेळ आलेली आहे. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. गवळण मावशी आमच्या तयार झालेल्या आहेत. आणि गवळण मावशींकडे जर बघितलं तर आता थंडी सोडून आता गरमी लागलीत, तरी गवळण मावशीने एक इनर वरून जर्किंग आणि त्याचबरोबर तुम्ही बघत असाल कान पॅक केलं एकदम. आणि दुपारच्या उन्हाची तयारी आताच करून ठेवली, म्हणजे परत टोपी काढायला नको, घालायला नको. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि निघालेले आहे सगळे सकाळ सकाळी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. सकाळी निघण्या अगोदर गवळण मावशी सुंदर असा गरमागरम चहा करतायत. नर्मदे. काल गवळण मावशींनी खूप सेवा केली, भाकरी केल्या, भाजी केली, मेथीची भाजी केली, मला ठेचा केला. मला आवड आहे करण्याची, करून खाऊ घालण्याची पण जास्तच आवड आहे तुम्हाला. नर्मदे हर. नर्मदे हर. चहा पण इकडं गरमागरम चालू आहे, आता उकळतोय मस्त पैकी. दुधाचा चहा आहे. तर आता गवळण मावशीने चहा बनवलेला आहे. त्यानंतर सगळे परिक्रमावासी चहा आणि बिस्किट घेत आहेत. रामकृष्ण हरी. तर आम्ही आता निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. गवळण मावशीच्या हातचा सुंदर असा चहा घेतला आणि पुढे आम्ही मार्गस्थ झालो होतो. तर तत्पूर्वी सांगायचं असं की 2022 साली जेव्हा आम्ही पायी नर्मदा परिक्रमा केली होती तेव्हा इटारसीचा मार्ग हा नव्हता. जो होशंगाबाद जे आता नर्मदापुरम आहे तो मार्ग होता. पण काही परिक्रमावासियांनी किंवा गावकऱ्यांनी सांगितलं की इटारसी मार्गे जा आणि तेव्हा जास्त प्रमाणात इटारसीला नर्मदा परिक्रमावासियांची सेवा होत नव्हती. तर त्या दिवशी आम्ही 2022 साली इथे इटारसीला आलो. इटारसीला आल्याच्या नंतर जे आपल्या समवेत आहेत सचिन मालवीजी, त्यांची वडील मालवी बाबा यांनी आम्हाला सुंदर अशी त्यावेळेस 2022 साली म्हणजे 5 वर्षापूर्वी भोजन प्रसादीची सेवा दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा सत्कार केला आणि साईबाबांचे खूप मोठे भक्त आहेत. दर महिन्याला त्यांची साईबाबांची शिर्डीला वारी होत असते. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला माणूस आला की त्यांना आपल्या घरचं किंवा बाबांचंच गाव झालं असं त्यांना वाटायचं. दुसऱ्या दिवशी बाबांनी आम्हाला पराठे एवढे असे बांधून दिले. त्यानंतर बाबांच्या हस्ते हे जे आपण मंदिरात थांबलोय आता, पहिलं जे मंदिर होतं ते अगदी छोटंच होतं, पण बाबाच्या चांगल्या कार्यातून बाबांनी हे करोडो रुपयाचं साईबाबांचं मंदिर आज इटारसी मध्ये बांधलेलं आहे. त्यानंतर 2 वर्ष आम्ही आलो. तर बाबा आपण आल्यानंतर बाबांना काय करू आणि काय नाही असं व्हायचं. आणि की नंतर भोजन प्रसादी देणार, त्यांच्या घरी नेणार, मिठाई खाऊ घालणार. पण आज त्यांच्यावर असा प्रसंग आलेला आहे. काल आम्ही इथे पाऊल ठेवलं तर मला काल अचानक इतकं भकास लागलं आणि बाबांचा फोनही लागला नव्हता. म्हणजे प्रसन्नच वाटत नव्हतं इथं आल्यानंतर. तर मी सहज इथं सोहेल भाई आहे सेवेला, त्यांना विचारलं बाबा कुठे आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की बाबांना एवढी परिक्रमावासियांची म्हणजे खूप सेवा करायची ते. तर बाबा कोणसा घाट, आवली घाटमध्ये बाबा परिक्रमावासियांना उत्तर तटावरती भोजन प्रसादी घेऊन गेले होते, जे त्यांना नर्मदा परिक्रमावासी कनेक्ट झालेले आहेत 2-3 वर्षापूर्वी. तर येता येता बाबांचा ऍक्सिडेंट झाला. बाबांची शिर, जी डोक्याची शिर आहे ती फाटलेली आहे. खूप रक्तस्राव झाला. 1 महिना झालेला आहे की बाबा ICU मध्ये आहे. नर्मदा मैयाकडं
मी एवढीच प्रार्थना करेन आणि बाबांकडे एवढीच प्रार्थना करेन की बाबांना सुखरूप ठेवा आणि अशीच त्यांच्याकडून नर्मदा परिक्रमावासींची आणि साईबाबांची सेवा घडत राहो. त्यानंतर आम्ही काल इथे आलो. इथे आल्याच्या नंतर आम्ही एकदम शांत बसलो. म्हटलं सोहेल भैया कदाचित सेवा करतील, पण त्यानंतर त्यांचे जे मोठा मुलगा आहे सचिन मालवीजी यांनी ती सेवा सुरू केली. काल अक्षरशः आम्हाला इतकं हृदय भरून आलं. म्हटलं वडील तर करतातच सेवा, पण त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी वारसा चालवलेला आहे. काल आल्यानंतर एवढा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर आहे. 1 महिना झाला त्यांचे वडील आता ICU मध्ये आहेत, पण त्यांनी आल्यानंतर बाजरीची भाकरी, त्याच्यानंतर आम्हाला वांग्याची भाजी, सुंदर अशी भोजन प्रसादी खाऊ घातली आणि फळं आणून दिली मला. याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबा आम्हाला काय करायचे की दुसऱ्या दिवशी बाबा आम्हाला सकाळी सोडवायला यायचे. तर मी काल त्यांना म्हटलं सोहेल भाईला सांगा आम्हाला सोडवायला. ते म्हटले मी स्वतः सोडायला येतो. मला इतकं भरून आलं की मी साक्षात त्यांच्यामध्ये त्यांचे वडीलच बघितले. त्यांच्याकडून आणि त्यांच्या वडिलांकडून अशी सेवा घडत राहो. आणि मैयाला मी एवढीच प्रार्थना करेल की मैया आमच्या 2-3 दिवसात बाबाला लवकरात लवकर जे बेहोश आहे ते होश आणू दे. एवढीच प्रार्थना आम्ही साईबाबांकडे आणि मैयाकडे करतो. तर आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे आणि जसे बाबा आम्हाला सोडवायला यायचे तसे त्यांचे जे मुलगा आहे सचिनजी ते पण आम्हाला आता सोडवायला रस्ता दाखवायला आलेले आहेत. इटारसीचा रस्ता सोडून आम्ही आता लागलेलो आहोत डोलर या रस्त्याला. पूर्ण जे सिटी होती सिटी पास करून आता आम्ही निघलेलो आहोत आडमार्गाने. जो आमचा परिक्रमाचा मार्ग आहे. आम्हाला शांततेत गर्दी गोंधळात न आवडता शांततेत आवडतो. नर्मदे हर. सकाळी निघल्यापासून आम्ही 4 ते 4.5 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत आणि आल्यानंतर आता घुरपण गाव लागलेलं आहे. तर इटारसीपासून जवळजवळ हे 4 ते 5 किलोमीटर असावं. तर घुरपण गावातून आम्ही आता समोर चाललेलो आहोत. नर्मदे हर. घुरपण गावामध्ये केलेले आहे एंट्री. परिक्रमावासी बरोबर बस स्टॉपच्या इथे बसलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता भिलाखेडी या गावामध्ये केलेला आहे प्रवेश आणि इटारसीपासून जसं जसं समोर जाऊ तसं तसं आउट एरिया लागत जातो. भिलाखेडी गाव आहे. सकाळच्या वेळेला गावातील लोक उन्हासाठी येतात थांबायला. भिलाखेडी गावातून जात असताना माताजींनी हाक मारलेली आहे चाय प्रसादीसाठी. तर आम्ही इथे थांबतोय. नर्मदे हर माताजी. हा पिते. नर्मदे हर. चाय प्रसादी. नर्मदे हर. प्रसादी घेतली आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर रस्त्याच्याच कडेला बसलेला आहोत. एवढे पाय दुखायला लागले कारण 7-8 किलोमीटर आलो तर बसलोच नाही कुठे. थोडीशी विश्रांती केलेली आहे. बसल्या बसल्या आम्ही बालभोग करतोय. बालभोग मध्ये आहे वेफर्स, त्याच्यानंतर सुकी भेळ, चिवडा आहे, त्यानंतर परत अजून काही खायला आहे. आम्ही खातो, तुम्ही पण या खायला. आम्ही सर्वांनी बालभोग केला. सोबतचं जे होतं खायला तेच खाल्लं. पाठीमागे आश्रम होतं तिथे न थांबता आम्ही पुढे आलो कारण की जवळचं जे होतं तेच वजन होऊन जातं, मग खायलाही होत नाही. त्याच्यामुळे थोडासा बालभोग केला आणि सगळे लागलेले आहेत आपापल्या मार्गाला. नर्मदे हर. ओंकारेश्वर पासून जसं निघलो होतं तसं आतापर्यंत आमचा 3800 किलोमीटरचा प्रवास झाला नाही आणि आता 200च उरले फक्त. पण वाट वरकत नाही. हा 200 किलोमीटर जायचं वाट नाही वरकत ना. चालत हळूहळू उद्याचा किती किलोमीटर करायचं आहे. आज 33 किलोमीटर चालायचं, काल पण 33 किलोमीटर चालत आणि आज पण 33 आहे. उद्या 38 किलोमीटर चालायचे. सोमवारपर्यंत तरी निदान जल अर्पण करता आलं पाहिजे. मी तुझ्या सकाळी रोज 6ला 5:30ला चालाय निघू. ते पण रोड असं तर 5:30ला निघायला काही हरकत नाही, सगळे मिळून असल्याच्या नंतर. हायवे त्याच्यामुळे 5:30ला नाही तरी आरती बिरती करतो 6 वाजतातच. 6 वाजता निघायचं. तरी पण टप्पा दुपारचा रोजचा
10-15 मिनटं 20 मिनटं असं थांबतं दुपारच्या नंतर, म्हणजे पाणी वगैरे प्यायला, ते भोजन प्रसादी घ्यायला थांबतो आम्ही. पण आता ह्यावेळेस जास्त थांबायचं नाही, उद्याच्या जास्त शक्यतो थांबायचं नाही. बरोबर. रस्त्याच्या कडेला सगळ्या बोरीच्या झाडी आहेत. गवळण मावशी काय करता? गवळण मावशी नर्मदे हर बोर रस्त्याची एक पण बोर सोडायची नाही. चला नर्मदे हर. पुढे ना इथे बोरीला इतकी बोरं आहेत, अशी हाताने तोडून घेता येईल अशी फ्रेश ताजी बोरं आहेत. बघा लाल लाल बोरं आहेत सगळी. किती पण खा, पण जास्त खात नाही आम्ही, 1 ते 2च खातो. सगळं बोरीचं झाड बोरांनी भरले आणि हाताला इथे अशी ताजी ताजी बोरं आहेत बघा लाल लाल. आई समोर घेते तिथं बोरं. आम्ही आता आलेलो आहोत डोलरी या गावामध्ये. सकाळी निघल्यापासून जवळजवळ 13 ते 14 किलोमीटर अंतर कापलं आणि डोलरी या गावामध्ये आता प्रवेश केलेला आहे. डोलरी यामध्ये आल्यानंतर 2 रस्ते जातात. एक उजव्या हाताला आहे होशंगाबाद म्हणजे नर्मदापुरम आणि डाव्या हाताला आहे तो हरदा. तर नर्मदापुरमकडे न जाता आपल्याला हरद्याला जायचं आहे. डोलरी या गावामध्ये इथे मंदिर आहे, तर मंदिराच्या इथे परिक्रमावाल्यांना सेवा दिली जाते. आम्ही आता आलेलो आहोत नर्मदे हर. आश्रमात आलो आणि आश्रमात आल्यानंतर परिक्रमावाल्यांनी आसन टाकलेलं आहे आणि आराम सुरू आहे. बाकीचे परिक्रमावासी कपडे धुण्यामध्ये मग्न आहेत. नर्मदे हर. मंदिराचा सभोवतालचा हा परिसर आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि आल्या आल्या बघा एकच घाई सगळ्यांची. आल्या आल्या कपडे धुवायचीच घाई चालू आहे. गवळण मावशी कशात होता कपडे? नर्मदे नर्मदे हर. चांगलं पाणी सुटलंय बघा. जेवढं गवळण मावशीला पाणी असेल तेवढं त्यांना उत्साह येतो कपडे धुवायला. नर्मदे हर. इकडे भोजन प्रसादीची तयारी चालू आहे. आतमध्ये गावकरी जे आहेत ते बनवत आहेत. तोपर्यंत आम्ही घेतो आराम करून. कपडे धुवून झालेले आहेत आणि त्यानंतर वाळतही घातलेले आहेत आणि भोजन प्रसादी जे आहे त्याची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता बसतोय भोजन प्रसादी करण्यासाठी. तर चला बघू आज काय आहे भोजन प्रसादीमध्ये. कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे. तर भोजन प्रसादी झालेली आहे आणि आम्ही निघलेलो आहोत आता पुढच्या मार्गाकडे जाण्यासाठी. डोलरी या गावातून जायचं आहे भिलटदेवला. 15 किलोमीटरचं अंतर आहे. मध्ये आश्रम नाही आहे कुठे, त्याच्यामुळे 15 किलोमीटर गाठणं गरजेचं आहे. 1:30-1:45 झालेले आहेत. तर चला निघूयात आता. तर आता सायंकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि आम्ही भिलटदेव आश्रमामध्ये आलेलो आहोत. आणि आश्रमाच्या समोरचा हा परिसर आहे. पाठीमागे मंदिर आहे, शेजारी मंदिर आहे आणि आता सगळे परिक्रमावासी शेजारीच जे आहे चहाची टपरी तिथे चहा पिण्यासाठी चाललेले आहेत. आणि इथून 200-300 मीटर अंतरावरती श्याम ढाबा आहे, त्या ठिकाणी रात्री भोजन प्रसादीसाठी आम्ही जाणार आहोत. त्याच कडेला इथे हॉल आहे आणि रूम आहे, तिथे परिक्रमावास्यांसाठी भोजन प्रसादीची जी आहे आणि विश्रांतीची व्यवस्था आहे. आल्या आल्याच कपडे वाळ्या टाकलेत बघा. सांगायला सुद्धा लागत नाही कुठं टाकायची आणि कशी टाकायची. गवळ मावशी सगळ्याच्या आधी पुढे असतात. नर्मदे हर. इकडे आहे रामदेव, बाबा रामदेव यांचं मंदिर भिलटदेव
आणि इकडे आहे दुसरं मंदिर, माहीत नाही कदाचित ते. आणि इकडे चहाची टपरी आहे. तर गवळण मावशींना मस्तपैकी तलब झाली चहा प्यायला, चाललोय आम्ही तिकडे. परिक्रमावाल्यांनी चाय प्रसादी घेतलेली आहे आणि आम्ही आता जातोय. समोर मंदिर आहे तिथे दर्शनासाठी. बघा सगळेजण निघालेत आता दर्शनाला. आम्ही आता दर्शनासाठी चाललेलो आहोत. गर्दी खूप जास्त आहे इथं. तर आम्ही आता दर्शनासाठी आतमध्ये चाललेलो आहोत. गवळण मावशी जायचं का? चला. नर्मदे हर, नर्मदे हर. कहानी क्या है? शंकर जी का अवतार है. बिलट देव जे आहे ते शंकरजींचा अवतार आहे, त्याच्यामुळे इथे गर्दी आहे. सिद्धस्थान आहे हे. नर्मदे हर. तिथे पंडितजी होते, गर्दी खूप होती. पंडितजीने आम्हाला थोडक्यात सांगितलं सिद्धस्थान आहे आणि बिलट देव हे शंकरांचा अवतार आहे. आणि या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात भाविक भक्त येतात. जसं आपल्या आळंदीला येतात, आळंदीला जास्त प्रमाणात येतात. म्हणजे कदाचित आज कमी दिसले, कदाचित हे आदिवासी लोकांचे दैवत असावेत. आणि जास्त प्रमाणात जर आम्ही आता बघितलं तर आदिवासी लोक खूप येतात. सिद्धस्थान आहे या ठिकाणी, मनोकामना पूर्ण होते. आता उद्या आश्रमाच्या इथे हापसा आहे थोडासा लांब, आणि एका बाबाजींनी सांगितलंय की नदी पण आहे जवळ. गवळण मावशीनं आई बघा नदी बघायला गेलेले आहेत. नदी किती लांब आहे. आणि आश्रमापासून या खरंच येणार आहेत का 4 वाजता इकडे नदीला? बघा असं नदी नाल्यांना फिरतात त्या. सकाळची सोय लावावं लागतं. पण सकाळच्या सोयीसाठी एवढ्या लांब येतील का या? नदीला पाणी बघायला गेलं आहे चांगली नदी, पण खूप लांब यावं लागणार आहे. शॉर्टकट आहे तसं तिकडनं मधून. हा पण पाणी चांगलं आहे नाही चांगलं कुठून येते कसं होतं का? तुम्ही सकाळी अंधारात येणार आहेत का 4 वाजता? नदीचं वर्णन चालू आहे आता. कशी नदी, काय नदी, कुठं आंघोळ करायची, पाणी थोडं दूषित आहे. तर भोजन प्रसादी करण्यासाठी आम्ही आश्रमाच्या शेजारी जे आहे श्याम ढाबा, त्या ठिकाणी परिक्रमावाल्यांना गेले अनेक वर्ष झाले सेवा देतात. तर त्यांच्या हॉटेलमध्येच त्यांनी आम्हाला भोजन प्रसादीसाठी बोलवलेलं आहे. तर आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. हर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी. आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे वरण भात, भाजी, त्यानंतर काकडी आणि मुळा सलाड आहे. तर आम्ही भोजन प्रसादी करतोय, तुम्ही पण या. नर्मदे हर, नर्मदे हर. आमची सर्वांची भोजन प्रसादी झालेली आहे. आणि गेली अनेक वर्ष म्हणजे जशी मी 2022ला परिक्रमाला आले होते तेव्हापासून, म्हणजे जेव्हा परिक्रमाला आलतो आम्ही 22 साली, तेव्हा आम्ही तिकडे आश्रमात थांबलो होतो. त्यांनी आम्हाला सेवा दिलेली आहे. शिवाई यादव त्यांचं नाव आहे आणि श्याम ढाबा या ठिकाणी ते सेवा देतात. तर हे बाबा जे आहेत परिक्रमावासियांची निस्वार्थपणे सेवा करतात. किती परिक्रमावासी येऊ द्या, आता जवळजवळ 15 परिक्रमावासी आले. 15 परिक्रमावासियांना पोटभर असं त्यांनी भोजन प्रसादी दिलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे सभी नर्मदा परिक्रमावासियों से ये अखिल भारतीय नर्मदा परिक्रमा सेवा संघ जो सेवा देता है और उसी के माध्यम से जगह जगह सेवा चल रही है. सेवा सब अपने अपने हिसाब से स्वतः ही दे रहे हैं, लेकिन उसी से मार्गदर्शन प्राप्त हुआ
कि जो भी मूर्ति आते हैं तो उनको दिन भर चाय पानी या जल या ठंडा जो सेवा लगती है वो सेवा दिन भर चलती है। उसके बाद में रात्रिकालीन जो मूर्ति रुकती हैं उनके लिए एक छोटी सी आश्रम व्यवस्था है और भोजन व्यवस्था है संध्या के लिए, और दिन में जो भोजन करके आगे जाना चाहते हैं उनके लिए मार्ग आगे का पता करके उनका मार्गदर्शन किया जाता है। अखिल भारतीय नवोदय परिक्रमा के माध्यम से ये श्री श्याम कृपा रेस्टोरेंट भीलड़देव में ये सेवा सुचारू रूप से वर्षों से चल रही है, और जो भी आगे मूर्ति आए वो श्याम कृपा रेस्टोरेंट में आश्रम सेवा सुचारू रूप से चल रही है, वो आए और यहाँ पे सेवा का अवसर दें। नर्मदे हर हॉटेलमधून आम्ही आश्रमात आलेलो आहोत आणि आश्रमात आल्यानंतर आता आमचे झोपायची वेळ झालेली आहे, 9:30 वाजलेले आहे. पुन्हा उठून तेच सुरू आहे. उद्या 4ला उठायचं, स्नान करायचं, पूजापाठ करायची, 6ला निघायचं. त्या गवळण मावशीचं काय ते गोंधळ चालू असतो. काय गोंधळ चालू आहे तुमचा? बघा रोज आमचा असा गोंधळ असतो. गवळण मावशी व्हिडिओ करायचं का एंड आता? म्हणा ना मग आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. म्हणा काहीतरी. 5-6 दिवस राहिलेत म्हणा तेवढंच. तर आता हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतोय, कारण एवढा 3.5 ते 4 महिन्याचा आमचा प्रवास हसत खेळत झालेला आहे. 5-6 दिवस उरलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.